पैसा हे साध्य जरी नसले तरी साधन नक्कीच आहे, आपली सर्व स्वप्न पूर्ण करण्याचे साधन। तुम्ही समाजात अशा काही व्यक्ती नक्कीच पाहिल्या असतील ज्यांचा पगार किंवा इन्कम हा सामान्य असूनही त्यांनी काही वर्षांनी आयुष्यात खूप प्रगती केली। किंवा दोन समान पगार असणाऱ्या व्यक्तीही तुम्ही पाहिल्या असतील, त्यातली एक पुढे जाऊन खूप श्रीमंत बनते तर दुसरी सर्वसामान्यच राहते। असे का होत असेल बरं? चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रश्नांची उत्तरे शोधू। पण त्या अगोदर जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमची ही शाबासकीची थाप मला नक्कीच प्रेरणा देत राहील। व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी छोट्या पण उपयोगी टिप्स दिल्या आहेत, त्या नक्की पहा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। पॉइंट 1, तुमचे स्किल्स म्हणजेच कौशल्य वाढवत राहा। आजच्या या स्पर्धात्मक युगात कोणतीही गोष्ट आपल्याला सहज मिळेल ही अपेक्षा ठेवणे हे मूर्खपणाचेच ठरेल। जेवढी स्पर्धा नोकरी मिळवण्यासाठी आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त स्पर्धा ही कंपन्यांची स्किल म्हणजेच कौशल्य असलेले नोकरदार मिळवण्यासाठी आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे स्किल असेल तर कम्फर्ट झोनमध्ये बसू नका। तुमचे स्किल वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा। रोज नवनवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, त्याचा अभ्यास करा, स्वतःला अपडेटेड ठेवा। वेगवेगळ्या क्षेत्रातील तुम्हाला आवड असलेले स्किल शिका, कारण जेवढे जास्त चांगले स्किल तेवढाच जास्त तुमचा पगार आणि व्यवसायातील यश अवलंबून असेल। काहीही न करता केवळ पगार वाढीची वाट बघत बसणे हे योग्य नाही। अशाने काहीही साध्य होत नाही। म्हणून कायम स्वतःची कौशल्य अधिक विकसित कशी होतील याकडे लक्ष द्या। पॉइंट 2, कौशल्य वापरून व्यवसाय सुरू करा। आपण आपल्या नोकरीतील कौशल्य वापरून एखादा व्यवसाय सुरू करू शकतो का याचा अभ्यास जरूर करा। सुरुवातीला तुम्ही नोकरी सांभाळत व्यवसाय सुरू करू शकता। अनुभव आल्यानंतर तुम्हाला योग्य वाटल्यास पूर्ण वेळही तुम्ही व्यवसायाला देऊ शकता। पण हे करण्यासाठी तुम्ही सध्या जी नोकरी करत आहात त्यातील स्किल्स तुम्हाला व्यवस्थित शिकावे लागतील। पॉइंट 3, मोकळ्या वेळेचा सदुपयोग। तुमच्या नोकरी व्यतिरिक्त उरलेल्या वेळेत आपला अमूल्य वेळ सोशल मीडियावर वाया घालवण्यापेक्षा त्या वेळेचा उपयोग करून आपण एखादा पार्ट टाइम जॉब किंवा आजकाल प्रसिद्ध असलेले फ्रीलान्सिंग किंवा एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो। जेवढे आपले इन्कमचे सोर्सेस जास्त असतील तेवढाच जास्त आपल्याकडे येणाऱ्या पैशाचा फ्लो असेल। आपण जर समाजात शोध घेतला तर नक्कीच अशा पार्ट टाइम जॉब किंवा फ्रीलान्सिंगसाठी कमतरता नाही। पॉइंट 4, योग्य ठिकाणीच पैसे गुंतवा। तुम्ही हे बऱ्याच वेळा अनुभवले असेल, दोन समान पगार असणाऱ्या व्यक्ती एक पुढे जाऊन खूप श्रीमंत बनते तर दुसरी सर्वसामान्यच राहते। याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे श्रीमंत बनलेल्या व्यक्तीने आपला पैसा योग्य ठिकाणी भविष्याचा विचार करून गुंतवलेला होता, तर अगदी या उलट सर्वसामान्य राहिलेल्या व्यक्तीने आपला पैसा एकतर गुंतवलाच नाही किंवा गुंतवला तर चुकीच्या ठिकाणी। यामुळे फक्त पैसे गुंतवणेच महत्त्वाचे नाही, तर ते योग्य ठिकाणी सर्व अभ्यास करूनच गुंतवले पाहिजेत। आपण आपले पैसे कधी, कुठे व कशा पद्धतीने गुंतवायला हवेत यावर एक मी सेपरेट व्हिडिओ घेऊनच येईल। आता आपण काही टिप्स पाहू ज्या आपल्याला श्रीमंत बनवण्यासाठी मदत करतील। 1, तुमच्या पगाराचा कमीत कमी 20% भाग हा बचत म्हणजे सेव्हिंग करा। 2, तुमच्या वार्षिक पगारा एवढी रक्कम एमर्जन्सी सेव्हिंग म्हणून साईडला करून ठेवा, जी तुम्हाला खूप अर्जंट काम असेल तरच वापरायची आहे। 3, तुमच्या कर्जाच्या रकमा जेवढ्या लवकर भरता येतील तेवढ्या लवकर भरून टाका। 4, तुमच्या महिन्याच्या जमा खर्चाचे व्यवस्थित प्लॅनिंग करा। 5, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स यांचा अभ्यास करून योग्य ती गुंतवणूक करा। 6, क्रेडिट कार्डचा वापर अतिशय जबाबदारीने करा, वस्तू EMI वर मिळत आहेत म्हणून घेत सुटू नका। 7, तुमची कौशल्य विकसित करण्यासाठी ट्रेनिंग किंवा कोर्सेस घ्यायला पुढे मागे पाहू नका। मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल। आपल्या चॅनलवर अशीच नवनवीन आपल्या आयुष्यात आपल्याला यशाकडे घेऊन जाणारी माहिती मी घेऊन येत राहील, त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूया पुढच्या संडेला एका नवीन विषयासोबत। तोपर्यंत धन्यवाद।